श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 6.2 पाहणार आहोत. त्याचा क्वेश्चन आहे फॅक्टराइज. म्हणजे इथं आपल्याला 2 टर्म दिलेले आहेत, त्याचे काही क्यूब्स दिलेले आहेत, त्याचे ॲडिशन दिलेले आहे आणि ते आपल्याला फॅक्टरायझिंग करायचं आहे. ओके, आता ते कसं करायचं ते बघूया आपण. आता मी क्वेश्चन लिहून घेतलेला आहे. म्हणजे हे फॅक्टरायझिंग करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे बघा. मी आता इथे एक साईडला लिहून घेते. तो a चा क्यूब प्लस b चा क्यूब इज इक्वल टू a प्लस b आणि a स्क्वेअर मायनस ab प्लस b चा स्क्वेअर. आणि हा तुम्हाला फॉर्म्युला लर्न असेल तर हे म्हणजे खूपच सोपं आहे करायला. त्यामुळे हा फॉर्म्युला तुम्ही फर्स्ट म्हणजे लर्न करून घ्यायचं आहे. ओके, आता बघा हे कसं होतं आहे. तर फर्स्ट 60 एक्सचा क्यूब. आता 64 हा कशाचा क्यूब आहे ते बघायचं. का तर वायचा इथं आपण क्यूब घेतलेला आहे तो फक्त वायचा आहे. आपल्याला 64 हा कोणत्या नंबरचा क्यूब आहे ते बघायचं आहे. तर 64 आहे हा 4चा क्यूब आहे, राईट. त्यामुळं आपल्याला काय 4y क्यूब असं लिहायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये ए म्हणजे काय होणार आहे, एक्स होणार आहे आणि बी म्हणजे काय होणार आहे, 4y होणार आहे, राईट. आता आपण ह्या फॉर्म्युलानुसार काय हे सगळं काय सॉल्व करूया. ओके, आता बघा ए प्लस बी म्हणजेच इथं काय होणार आहे, एक्स प्लस बी म्हणजेच 4y आणि नंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर म्हणजेच काय एक्सचा स्क्वेअर मायनस ए म्हणजेच एक्स आहे आणि बी म्हणजे 4y आहे आणि प्लस बीचा स्क्वेअर म्हणजेच काय 4yचा स्क्वेअर. ओके, नेक्स्ट आता हे ब्रॅकेट आहे हे आपल्याला आहे असं लिहायचं, एक्स प्लस 4y नंतर एक्स मायनस. आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. इथं काही नसतं म्हणजेच काय मल्टिप्लिकेशनचं चिन्ह असतं. म्हणजेच काय होणार आहे 4xy प्लस. आता इथं 4चा स्क्वेअर आपल्याला घ्यायचा आहे म्हणजेच 4चा स्क्वेअर आहे 16 आणि yचा स्क्वेअर. आता हे सगळं तुम्हाला क्यूब किंवा स्क्वेअर येण्यासाठी तुम्हाला काय क्यूब्स आणि म्हणजे स्क्वेअर किमान 20पर्यंत तर लर्न पाहिजेत. ओके, आता नेक्स्ट बघा एक्स प्लस 4y, राईट. आपलं इथं सॉल्व झालेलं आहे. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर बघा काय आहे तो 125p क्यूब प्लस क्यूचा क्यूब इज इक्वल टू. आता बघा 125 हा नंबर कशाचा क्यूब आहे तर 5चा, राईट. म्हणजेच 5p क्यूब प्लस क्यूचा क्यूब. ओके, आता आपण हा फॉर्म्युला वापरून काय हे सॉल्व करायचं आहे. आता ए प्लस बी म्हणजेच काय 5p प्लस क्यू नंतर एचा स्क्वेअर म्हणजेच काय 5pचा स्क्वेअर मायनस ए म्हणजेच 5p आणि बी म्हणजे काय तर क्यू. ओके, आणि प्लस बीचा स्क्वेअर म्हणजेच क्यूचा स्क्वेअर. आता फर्स्ट हे आहे असं ॲज इट इज लिहून घेऊया 5p प्लस क्यू नंतर 5चा स्क्वेअर म्हणजेच काय तर 25, राईट. 25pचा स्क्वेअर आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय होणार आहे मायनस 5pq आणि प्लस क्यूचा स्क्वेअर. ओके, आपल्याला फक्त हे काय करायचं आहे तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये घालायचं आहे आणि हे काय सॉल्व करायचं आहे. ओके, आता थर्ड बघा काय आहे ते. थर्ड नंबर आहे कोणता तर 125kचा क्यूब प्लस 27mचा क्यूब. हेही फर्स्ट आपण काय ह्याचाही क्यूब म्हणजे 125 कशाचा क्यूब आहे ते बघूया. तर हा 5चा क्यूब आहे, राईट. 5kचा क्यूब प्लस आणि 27 हा कशाचा तर 3चा क्यूब आहे म्हणजेच 3mचा क्यूब. ओके, आणि हे आता काय आपण ह्या फॉर्म्युलामध्ये घालूया.
ए प्लस बी म्हणजेच इथं ए म्हणजे 5K आहे, 5K प्लस बी म्हणजेच 3M आहे, 3M. ओके, आता दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एचा स्क्वेअर म्हणजेच 5Kचा स्क्वेअर मायनस ए म्हणजेच 5K आणि बी म्हणजे काय आहे 3M आणि प्लस बीचा स्क्वेअर म्हणजेच काय तर 3Mचा स्क्वेअर. ओके, आता हे ॲज इट इज लिहून घ्यायचं आहे 5K प्लस 3M. नंतर आपल्याला हे आता सॉल्व करायचं आहे. 5चा स्क्वेअर आहे 25, Kचा स्क्वेअर मायनस आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच 5 3चं काय झालेलं आहे 15KM. ओके, आणि प्लस 3चा स्क्वेअर आहे 9Mचा स्क्वेअर. ओके, आता फोर्थ बघूया आपण काय आहे ते. फोर्थ नंबर बघा काय आहे 2Lचा क्यूब प्लस 432Mचा क्यूब. ओके, बघा आता काय होतंय 2Lचा क्यूब प्लस आता 216 हा कशाचा क्यूब आहे तर 6चा क्यूब आहे, राईट, 6चा क्यूब आहे. आता तुम्ही इथं बघितलं तर 2 आणि 432 हे काय कशाचे हे क्यूब नाही आहेत. मग आपण त्याचं कसं करायचं तर हा 2 नंबर आहे आणि 2 न ह्याला काय आपण म्हणजे डिवाइड करू शकतो किंवा मल्टिपल करू शकतो. तुम्ही बघितलं तर इथं 2 2 4 होणार आहे, राईट, आणि नंतर 2 1 2 आणि 2 6 12 म्हणजे 216 होणार आहे, राईट. 216 हा स्क्वेअर क्यूब आहे 6चा, त्यामुळे आपल्याला इथं 2 कॉमन घ्यायचं आहे, राईट. 2 कॉमन घेतलं की इथं काय राहतंय बघा आता Lचा क्यूब राहतोय, राईट, आणि प्लस त्यामुळे काय होतंय 2 2 4. ओके, 2 1 2 1 राहतंय आणि 2 6 12 त्यामुळे 216 राहते आणि Mचा क्यूब. ओके, म्हणजे आपल्याला ह्यानं तुम्ही पहिलं 2 न मल्टिप्लाय केलं हे तर हेच येते, त्यामुळे आपल्याला 2 कॉमन आपण घेतलेला आहे इथं, राईट. आता आपण ह्यामध्ये ए म्हणजे L मानायचं आहे, म्हणजेच इथं काय येणार आहे आता 6Mचा क्यूब. ओके, आता ए म्हणजे L आहे आणि बी म्हणजे काय आहे 6M आहे आणि आपल्याला 2 आहे असं हे काय कॉमन घ्यायचं आहे आणि फॉर्म्युलानुसार सॉल्व करायचं आहे. ए प्लस बी म्हणजेच काय L प्लस 6M. ओके, आणि नंतर एचा स्क्वेअर म्हणजेच Lचा स्क्वेअर मायनस ए म्हणजेच L आणि बी म्हणजेच काय 6M. ओके, आणि प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 6Mचा स्क्वेअर. नंतर 2 आणि L प्लस 6M आहे ॲज इट इज लिहायचं आहे. नंतर Lचा स्क्वेअर मायनस ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय होणार आहे 6ml, राईट, आणि प्लस 6चा स्क्वेअर म्हणजेच किती 36 Mचा स्क्वेअर. ओके, आता फिफ्थ नंबर बघा. फिफ्थ नंबर आहे 24Aचा क्यूब प्लस 81Bचा क्यूब. आता तुम्ही इथंही बघितलं तर हेही नंबर्स आहेत, हे काय म्हणजे कशाचे 24 आणि 81 म्हणजे कशाचेही क्यूब नाही आहेत, राईट. आता आपल्याला सेम हिअर फोर्थ जसं बघितलं तसंच आपल्याला हे नंबर्स म्हणजे कोणत्या नंबरच्या मल्टिपलमध्ये आहेत ते बघायचं आहे आणि ते घेऊन शिना तो नंबर्स आहे तो कशाचा क्यूब आहे का हे बघायचं आहे. तर हा नंबर येतोय 3च्या मल्टिपलमध्ये हे नंबर्स आहेत. तर 3 8 24 होत आहे, राईट, आणि 8 हा नंबर आहे हा 2चा क्यूब म्हणजे 2चा क्यूब आहे 8Aचा क्यूब प्लस आणि 3 2 6 आणि 2 राहत आहे आणि 3 7 21 आणि 27 हा 3चा क्यूब आहे, राईट, बीचा क्यूब. ओके, म्हणजेच आपल्याला इथं ए म्हणजे काय
फर्स्ट आपण आता हे लिहून घेऊया. हा कशाचा 2चा क्यूब आहे, 2a क्यूब. ओके, आणि प्लस 27 हा 3चा क्यूब आहे म्हणजेच 3b क्यूब. 3 आहे कॉमन ॲज इट इज लिहायचं आहे. इथं a म्हणजे 2a झालेला आहे आणि b म्हणजेच काय तर 3b झालेलं आहे. आता आपण हे फॉर्म्युलामध्ये यूज करूया. a प्लस b म्हणजेच काय 2a प्लस 3b. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, a स्क्वेअर म्हणजेच 2a स्क्वेअर मायनस म्हणजे ए बी म्हणजेच काय 2a आणि 3b प्लस b स्क्वेअर म्हणजेच 3b स्क्वेअर. ओके, आता 3 आहे कॉमन आहे असं लिहायचं आहे. 2a प्लस 3b हे काय ॲज इट इज येणार आहे. नंतर आता हे सॉल्व करायचं आहे. 2 म्हणजे इथं बघा 2a स्क्वेअर आहे राईट, म्हणजे 2चाही स्क्वेअर घ्यायचा आहे म्हणजेच 4a स्क्वेअर मायनस ह्याचा आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 2 6 आणि काय a आणि b a b प्लस 3चा स्क्वेअर म्हणजेच काय 9 9b स्क्वेअर. ओके, आता 6 नंबर बघा. 6 नंबर आहे y क्यूब प्लस 1/8y क्यूब. ओके, आता इथं फर्स्ट आपण काय y क्यूब प्लस 1/, आता हे आहे नंबर हा 2चा क्यूब आहे राईट, त्यामुळं आपण फर्स्ट हे काय क्यूबच्या फॉर्ममध्ये लिहून घेऊया 2y आणि होल ब्रॅकेट क्यूब. ओके, म्हणजेच काय होणार आहे हे a म्हणजे y होणार आहे आणि b म्हणजे काय 1/2y होणार आहे. आता हे फॉर्म्युलामध्ये आपण काय लिहून घेऊया. a प्लस b म्हणजेच y प्लस 1/2y. नंतर काय होतंय तर a स्क्वेअर म्हणजेच y स्क्वेअर मायनस ab म्हणजेच y आणि b म्हणजे काय आहे 1/2y आणि प्लस b स्क्वेअर म्हणजेच काय 1/2y स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू बघा आता काय होतं आहे तर ॲज इट इज हे लिहून घ्यायचं आहे y प्लस 1/2y y स्क्वेअर मायनस हे 1y आणि हे 1y जात आहे राईट, का तर इथं मल्टिप्लिकेशन आहे आणि इथं y येणार आहे इथं वरती, त्यामुळे y हे जात आहे. राहत आहे काय तर 1/2 प्लस आणि इथं 1/1चा स्क्वेअर 1च होतो आणि 2चा स्क्वेअर म्हणजेच काय 4y स्क्वेअर. ओके, आता 7th बघा काय आहे ते. 7th आहे कोणता नंबर तर a क्यूब प्लस 8/a क्यूब इज इक्वल टू. आता हेही फर्स्ट आपण कशाचा क्यूब आहे ती लिहूया. 8 आहे हा 2चा क्यूब आहे नंतर a होल ब्रॅकेट क्यूब. ओके, आता इथं a म्हणजेच a होणार आहे आणि b म्हणजे 2/a होणार आहे राईट. आता हे फॉर्म्युल्यामध्ये आपण काय ह्याचा यूज करूया. आता a प्लस b म्हणजेच a प्लस 2/a. ओके, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे a स्क्वेअर म्हणजेच काय a स्क्वेअर मायनस ab म्हणजेच a आणि 2/a आणि प्लस b स्क्वेअर म्हणजेच काय 2/a स्क्वेअर. ओके, नंतर हे ह्या ब्रॅकेटमधला ॲज इट इज लिहायचं आहे a प्लस 2/a नंतर a स्क्वेअर. आता हे एक आहे आणि हे एक आहे काय कॅन्सल होणार आहे -2 आणि प्लस 2चा स्क्वेअर म्हणजेच काय 4/a स्क्वेअर. ओके, आता 8 बघा काय आहे ते. 8 नंबर आहे कोणता 1 प्लस q क्यूब अपॉन 125. ओके, आता 1 हा नंबर काय 1चा क्यूब जरी केलं तर 1च येते. ठीक आहे, 1चा क्यूब प्लस
क्यू अपॉन 125 हा कशाचा क्यूब आहे तर 5चा 5 राईट होल ब्रॅकेट क्यूब. आता a प्लस बी म्हणजेच यामधलं काय होत आहे तर 1 प्लस काय तर क्यू अपॉन 5 हे एका ब्रॅकेटमध्ये. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय होणार आहे a चा स्क्वेअर म्हणजेच काय 1 चा स्क्वेअर मायनस ए बी म्हणजेच 1 आणि नंतर b म्हणजेच क्यू अपॉन 5 आणि प्लस b चा स्क्वेअर म्हणजेच काय क्यू अपॉन 5चा स्क्वेअर. ओके म्हणजेच एका ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे 1 प्लस क्यू अपॉन 5 हे ॲज इट इज लिहायचं आहे. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1चा स्क्वेअर म्हणजे 1च होणार आहे आणि मायनस हे काय 9 1चं 9च होतं त्या म्हणजे क्यूच हे होणार आहे राईट क्यू अपॉन 5 प्लस आता क्यूचा स्क्वेअर ओके मायनस अपॉन 5चा स्क्वेअर म्हणजेच काय 25 ओके राईट. आता स्टुडंट्स तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीने आपले काय 6.2 हे काय शिकून फुल सॉल्व झाले आहे. ठीक आहे. जर तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.